मुळात माणिकराव कोकाटेंची ही उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे. कदाचित माणिकराव कोकाटेंना विषयाचं गांभीर्य अजूनही कळत नाहीये. किंबहुना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाहीये. नितेश राणे मंत्री असूनही जी बालिश आणि अत्यंत समाजात दुही पसरवणारी विधानं करतात, किंवा शिरसाट सारखा अत्यंत उद्धट आणि इतका रॅश वागणारा माणूस मंत्रिपदावर असतो, आणि माणिकराव कोकाटे आता कहर करतात. आणि या सगळ्यांच्या उपर ह्यांची जी भाषा आहे की आम्ही काही विनयभंग केला की बलात्कार केला. माणिकराव, मला आपल्याला इतिहास सांगावा लागेल का? तो पुन्हा एकदा मी सांगितला पाहिजे की मुंबई बॉम्बस्फोटानंतर सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी आपल्यासोबत रामगोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आता सत्तेत असलेले आणि तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने गहजब केला, आणि त्याचा परिणाम म्हणून विलासरावजींना राजीनामा द्यावा लागला. राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार कुठे आणि कसे असतात हे फार महत्त्वाचं आहे. त्यातही ऑनलाईन गेमिंगमुळे इथल्या पिढ्या बर्बाद होत आहेत, आणि तुम्ही चक्क सभागृहात रमी खेळता. ज्या सभागृहातल्या कामकाजासाठी पर सेकंद 4,700 रुपये खर्च होतात, हे पैसे माणिकराव तुमच्या खिशातले जात नाहीत. हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेने जी घरपट्टी, पाणीपट्टी, रोड टॅक्स, टोल टॅक्स आणि अनगिनत प्रकारचे टॅक्स भरले त्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत. या पैशातनं लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी अधिवेशन आहे, ना की तुमच्यासारख्या लोकांना रमी खेळण्यासाठी. आणि यावर जर तुमचं म्हणणं असेल की नाही मी तुम्हाला कोर्टात खेचतो, तर आम्हाला कोर्टात नंतर खेचा. तुमची आसन व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे ती सगळी सत्ताधाऱ्यांची आसन व्यवस्था आहे. त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला याचा पहिल्यांदा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमची माती तुमचीच माणसं करायला बसलेली आहेत. राहिला प्रश्न आमचा, तर आमच्याकडे आत्ता पहिला 12 सेकंदाचा, त्यानंतर आजचा 24 सेकंदाचा, याच्या पुढचेही वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला भाग पाडू नका. सन्मानानं एक डिग्निफाईड एक्झिट घ्या, बरं राहील तुमच्यासाठी.